सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला 2 बटाटे मिक्सरला लावून उपवासाची चकली बनवून दाखवणार आहे. ही चकली करायला खूप सोपी आहे आणि खायलाही तितकीच खमंग कुरकुरीत लागते. आणि ही चकली तुम्ही एकदा बनवून हवाबंद डब्यामध्ये महिनाभर देखील स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला उपवास आहे ना, त्या दिवशी तुम्ही ही चकली स्नॅक्स म्हणून चहासोबत एन्जॉय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उपवासाची चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे. तर मी इथे 2 बटाटे घेतलेत. बटाटे उकडून आणि साल काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, कारण यामध्येच आपल्याला बटाटे कट करून टाकायचे आहेत. तर सुरीने आपण अशा प्रकारे हे बटाटे कट करून घेऊयात. हा बटाटा हातावरती कट करत असताना पहा, सुरी हाताला लागणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. किंवा बटाटा तुम्ही साईडला कट करून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू शकता. आता दोन्ही बटाटे आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. कट करत असताना पहा, थोड्याशा बारीकच फोडी आपल्याला याच्या तयार करायच्या आहेत, म्हणजे तो मिक्सरला पटकन बारीक होईल. आता दोन्ही बटाटे चिरून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत, म्हणजे त्यासुद्धा बटाट्यासोबत छान बारीक होतील म्हणून. किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्तही करू शकता. आता आपल्याला यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचे, जेणेकरून बटाटा आपला लवकर बारीक व्हावा मिक्सरला. यापेक्षा जास्त पाणी आपल्याला इथे घालायचं नाही. कमीत कमी पाण्याचा वापर करून हे बटाटे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता, बटाटे मी मिक्सरला छान बारीक करून घेतलेत. याची मस्त स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे. आता ही पेस्ट आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आणि लगेच पुढची कृती पाहूयात. आता आपल्याला एका ताटामध्ये 2 वाटी भगरीचं पीठ घालायचं आहे. बऱ्याच ठिकाणी या पिठाला वरीचं पीठ किंवा वरईचं पीठ असंही म्हणतात. आता यामध्ये मी अर्धा चमच्याला थोडंसं कमी मीठ घालते. इथे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. आता अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. उपवासाला तुम्ही जिरे खात नसाल ना, तर जिरे नाही घातले तरीसुद्धा चालतील. पण यामध्ये थोडेसे जिरे घातल्यामुळे या चकलीला चव खूप छान येते, म्हणून मी यामध्ये जिरे घातलेत. आता 1 चमचा यामध्ये साजूक तूप घालायचं आहे. तर मी इथे घट्टसर साजूक तूप यामध्ये घालते, म्हणून 1च चमचा घातलेला आहे. तुम्ही जर वितळलेलं तूप घालणार असाल ना, तर 2 चमचे तुम्ही यामध्ये साजूक तूप घालायचे. आता हे तूप आपल्याला या पिठाला अगदी छान असं लावून घ्यायचं आहे. ही चकली बनवताना यामध्ये आपण जर तूप घातलं ना, ते चकली मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. आणि यामध्ये मी हिरवी मिरची घातली आहे. तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी यामध्ये चिली फ्लेक्स घालू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता. तर तुम्ही पाहू शकता, तूप मी पिठाला अगदी छान लावून घेतले. आता आपण जी सुरुवातीला बटाट्याची पेस्ट तयार करून घेतली होती ना, ती पेस्ट आपल्याला या पिठामध्ये घालायची आहे. तर मी इथे एकदम पेस्ट यामध्ये घालणार आहे. पण तुम्हाला एकदम पेस्ट पिठामध्ये घालायची नसेल ना, तर तुम्ही थोडी थोडी पेस्ट पिठामध्ये घालून या पिठाला मळून घेऊ शकता. आता या पिठाला आपण छान असं मळून घेऊयात. हे पीठ मळताना पहा, तुम्हाला जर यामध्ये आणखी भगरीचं पीठ घालावं लागलं ना, तर तुम्ही आणखीसुद्धा पीठ यामध्ये घालू शकता. किंवा हे पीठ मळताना खूप घट्टसर झालं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालूनसुद्धा हे पीठ छान असं मळून घेऊ शकता. हे पीठ मळताना पहा, तुम्हाला इथे पाणी किंवा पीठ लागू शकतं किंवा लागू देखील शकणार नाही. कारण ते ना, तुम्ही बटाटे किती लहान मोठे घेता आणि बटाट्याची पेस्ट तयार करताना त्यामध्ये किती पाणी घालता त्यावरती डिपेंड राहील. तुम्ही इथे पाहू शकता, खूप मस्त असं मी हे पीठ मळून घेतलं आहे. हे पीठ मळताना मला पाणी तर लागलं नाही, पण अर्धी वाटी भगरीचं पीठ मात्र यामध्ये मी घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता, खूप मस्त आपण इथे पीठ असं मळून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला देखील हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही, अशा प्रकारे हे पीठ मळायचं आहे. आता लगेच आपण चकली बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतल्या. सोऱ्याला चकलीची प्लेटसुद्धा लावली आहे. आणि सोऱ्याला बऱ्याच जणी पहा तेल लावतात, पण मी इथे तेल लावलं नाही. तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही सोऱ्याला तेल लावून घेऊ शकता. आता आपण यामध्ये पीठ भरून घेऊया. पीठ भरताना पहा अशा प्रकारे चांगलं प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यामुळं काय होतं की चकलीमध्येच पाडताना तुटत नाही. त्यासाठी पीठ चांगलं प्रेस करायचं आहे आणि मगच चकली बनवायला सुरुवात करायची आहे. आता आपण लगेच चकली बनवायला सुरुवात करूयात. आता चकली मी डायरेक्ट तेलामध्ये तयार करणार आहे. त्यासाठी ते मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. चकलीसाठी आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि चकली तेलात सोडताना गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मगच अशा प्रकारे आपल्याला यामध्ये चकली सोडायची आहे. चकली तेलात सोडल्यानंतर याला थोडंसं तळू द्यायचं आहे आणि चकली थोडीशी कडक लागली ना की मगच आपल्याला अशा प्रकारे ही चकली पलटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, चकलीला काय सुंदर काट्या आलेल्या आहेत. एकदम परफेक्ट इथे आपली उपवासाची चकली तयार झाली आहे.
आता अशाच प्रकारे आपल्याला आलट-पलट करून छान सोनेरी रंग येईपर्यंत या चकलीला तळून घ्यायचं आहे. चकली तळताना मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे. तर तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर आलट-पलट करून ही चकली मी मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आणि चकलीला रंगही खूप सुरेख आला. आता चकली आपण बाहेर काढून घेऊयात. चकली बाहेर काढताना पहा तेलातले बबल्स आहेत ना ते पूर्ण थांबले पाहिजेत. तेव्हा समजायचं चकली आपली आतपर्यंत छान कुरकुरीत तळली आणि मगच बाहेर काढायची. तर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर इथे आपली बटाट्याची चकली तयार झाली. आता ही साईडला ठेवते आणि आणखी एक चकली मी तुम्हाला बनवून दाखवते. तुम्हाला जर अशा प्रकारे ही चकली बनवायची नसेल ना तर तुम्ही छोट्या-छोट्या चकल्या बनवून तेलामध्ये सोडल्या तरीसुद्धा चालतील. आपण ज्या दिवाळी फराळामध्ये चकल्या बनवतो ना तशा गोल-गोल चकल्या बनवून नंतर तेलामध्ये तळून घेतल्या तरीसुद्धा चालतील. पण मी इथे आज तुकडा चकली तयार करते म्हणून अशा प्रकारे तेलामध्येच ह्या चकल्या सोडते. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त इथे आपली चकली तयार झालेली आहे. एकदम परफेक्ट आणि या चकलीला काटेसुद्धा खूप सुंदर आलेले आहेत. ही चकली करायला जेवढी सोपी आहे ना तेवढीच चवीला भन्नाट लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. तर तुम्ही पाहू शकता इथे मी काही चकल्या तयार करून घेतल्यात आणि खूप सुंदर काटेरी आपल्या ह्या चकल्या तयार झाल्यात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा ही चकली तळल्यानंतर बिलकुलसुद्धा तेल पीत नाही. म्हणजे चकली बिलकुलसुद्धा तेलकट होत नाही आणि खूप जास्त दिवस ही अशीच कुरकुरीत आणि काटेरी राहते पहा. मुलांना बाहेरचे बटाट्याचे वेफर्स किंवा कुरकुरे आणून देण्यापेक्षा तुम्ही घरामध्येच ही चकली बनवून ठेवा आणि मुलं जेव्हा हट्ट करतील ना चिप्स किंवा कुरकुरे खाण्यासाठी तेव्हा तुम्ही ही चकली त्यांना द्या. मुलंसुद्धा ही चकली खूप आवडीने खातील ही माझी खात्री आहे. तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप टेस्टी होते. तर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.